हाय गाईज. नमस्कार मंडळी. येस, तर कुठे चाललो आज? आज आम्ही सिटी टूरला चाललो आहे. आणि जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलेलं की मला बसमध्ये फिरायला जाम आवडतं. तर आज आम्ही एका कोलॅबरेशनसाठी जातो आहे. बट हे थोडं डिफरंट कोलॅबरेशन असणार आहे. डिफरंट दॅन आवर युजुअल रेस्टॉरंट कोलॅबरेशन. येस. तर हे इट्स लाईक अ बस सिटी टूर. तर आहे निकिता एक्सायटेड, कारण तिला असं वेगळं काहीतरी कोलॅबरेशन ट्राय करायचं होतं. शी वॉज लाईक की आता रेस्टॉरंटचे कोलॅबरेशन करून बस झाला आता. तर नाही काही असं काही नाही, मी काही बोर नाही होत. कुठलं पण कोलॅबरेशन आलं तरी आय एम ऑलवेज एक्सायटेड. अच्छा अच्छा. येस, आज मला असं टुरिस्टिक वाईब पाहिजे होती म्हणून मी हा आउटफिट घातला. एकदम टुरिस्ट वाटतेस. तर तुझं पण आउटफिट ऑफ द डे करू. माझं काही नाही आउटफिट. गाईज, मला सरप्राईज मिळतात. तर आम्ही जातोय कॅबने, कारण सगळ्यांनी कॅब बुक केली आणि मला सांगितलंच नाही. मला म्हटलं की आम्ही बसने जाणार आहे. तर मी एकदम बसची वाट बघत होते आणि कॅब आली. ओके गाईज, तर फायनली पोहोचलो आम्ही. थँक्स टू मी कॅब केली त्याच्यामुळे ऑन टाईम पोहोचलो. बिकॉज 9:45ला ही बस एक्झॅक्टली 9:45 वाजलेत आणि आता सुरू झाली बस जस्ट. तर आम्ही जर कॅबने येत बसलो असतो तर इट वॉज डिफिकल्ट. मज्जा येते गाईज. Malaya Park on the left. And this is Himalaya Park. Singapore icon on the left, Malaya Park. Next stop, Malaya Park. तर खूप छान असं हॉकर सेंटर आहे सिंगापूरचं. आणि खूप सारे आपले इंडियन क्युझिन वगैरे पण आहे तिथे. तुम्ही कधी आले तर डू ट्राय दिस वन. आणि आता आमची जर्नी आहे सुरू. सो वी आर गोइंग टू चायना टाउन नेक्स्ट. सो नाव वी हॅव एंटर्ड चायना टाउन एरिया. आणि इथे एक टेम्पल पण आहे इथे. आणि इथे ते चायना टाउनचं स्ट्रीट मार्केट आहे. लास्ट टाइम जे आम्ही तुम्हाला दाखवलं होतं राईट, ते चायना टाउन स्ट्रीट मार्केट. Sergi on work. मेन ऑलवेज ॲट वर्क, यु नो. हो. ओके. Up in the 2,561 room hotel, one of the biggest of 120,000 square meters. Logical function of trees. Photovoltaic cells that harness solar energy. जसं ओपन रूफटॉप बस आहे. पण आम्ही थोडं कवरमध्ये बसलोय. खूप अचानक ऊन आलं तर आम्ही असं पळून आलो मग. खूप जास्त ऊन आणि गरमी. हे बाकी लोक पण आहेत. एकदम काय करतोय? दुनिया मेरी जहां में. येस, नाईस एक्सपिरियन्स. मजा आ रहा है. मजा आ रहा है. एवढे लांब का बसलाय तू?
तुला थोडं फ्रीडम पाहिजे होतं का? एन्जॉय एन्जॉय. गाईज रियालिटी बघा, खूप भयानक ऊन आहे, खूप ऊन आहे, पण तरी पण आम्हाला इथेच बसायचंय. कधी उडून जाईल तुम्ही म्हणजे ते ड्रायव्हर एकदम खतरनाक आहे, वाटत नाही थांबतील म्हणून. गणेशा टेम्पल. विनायक टेम्पल. आपण लास्ट टाइम आलेलो इथे नाही, Yep. तर छान एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही सिंगापूर फिरायला येत असाल तर आणि याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे हा. ज्यात की इट इज लाईक हॉप ऑन हॉप ऑफ बस. तर यू कॅन गेट डाऊन, एक्सप्लोर दॅट एरिया आणि परत दुसरी बस 1 तासाने येईल, त्यात परत बोर्ड करून परत दुसऱ्या लोकेशनला ते सोडणार. तर ते पण छान आहे. तर आम्ही ऑलरेडी इथेच राहतो, मोस्ट ऑफ द प्लेसेस कव्हर केलेत, कव्हर तर केले आमच्यासाठी आणि हे बेटर आम्हाला आहे. हा आम्हाला फक्त असंच व्ह्यू बघायचा होता, हा. तर मग हे आम्हाला बेटर होतं. अँड दिस इज ऑल्सो पेड कोलॅबरेशन, तर आम्ही जास्त चेंज नाही करू शकत. ओके, तर आम्ही आता आलोय लंच करायला. हॅलो गाईज, तर आम्ही फायनली आता पोचलो आहे घरी. खूप जास्त थकलो जस्ट बिकॉज ऑफ हीट. संकेतला पण विचारूया. येस. तर काय सांगायचं, काय सांगायचं, तुझा कसा एक्सपिरियन्स होता? एक्सपिरियन्स तर छान होता गाईज, मजा आली खूप, बट खूप जास्त ऊन होतं आणि खूप जास्त ड्रेन झालो आम्ही. हां, बट ठीक आहे, म्हणजे छान होतं. जर असं कोणी टुरिस्ट आहे ज्यांना लाईक वेळ कमी आहे आणि लाईक इफ यू आर कमिंग टू सिंगापूर जस्ट फॉर अ डे ऑर समथिंग, आणि तुम्हाला सगळं लाईक काय काय आहे मेन प्लेसेस त्या जर कवर करायचे असतील तर इट्स गुड. आम्ही आता थोडंसं सुरू करतो वीकेंड आणि आता मचनी रेस्ट घेतो है ना. चालतंय देन, बाय बाय. सो इन शॉर्ट छान एक्सपिरियन्स होता. जर तुम्हाला पण करायचं असेल तर गो फॉर इट. येस, जर त्याचे डिटेल्स पाहिजे असतील तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ ते डिटेल्स. किंवा तुम्ही आम्हाला DM पण करू शकता. चालतंय, चलो देन, बाय बाय. टेक केअर.